पंकज म्हात्रे आपण पप्या खारीक यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आर्केपाडी स्टँडच्या मागे नक्कीच आपण पप्या खारीक यांना संपर्क साधायचा आहे. मॅच सुरू करू. मैदानामध्ये 11 नव्हे तर 15 खेळाडू आहेत. त्याच्यामधून 11 खेळाडू निवड करायचे आहेत आणि बाकीच्या सर्व खेळाडूने चला लगेच व्यासपीठावर आले तर काही हरकत नाहीये. सामन्याला आपण सुरुवात करू. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. टीम त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेंभवली आज संघ पूर्ण तयारीमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. आज टीम मध्ये हरी जोशी, उमेश नाईक तुम्हाला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आदेश नाईक देखील टीम मध्ये समावेश आहे. रवींद्र गुलवी देखील तुम्हाला पाहायला मिळते टीम मध्ये. अनेक खेळाडू आज गावातील उपस्थिती दाखवत आहेत. तुषार नाईक, लालू देखील सज्ज आहे आणि दीपेश नाईक देखील. त्याचबरोबर विशाल भोई टीमचे कॅप्टन आहेत. प्रतीक गोरे तुम्हाला पाहायला मिळतात. पंकज नाईक देखील कोणाला बसवायचं तेच विचार चालू आहे सध्या ग्राउंड मध्ये, कारण की सर्वच चांगलेच खेळत आहेत. सलामीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये येत आहे टिंबोली टीम संघाच्या माध्यमातून. परेश आणि मंदार ही जोडी खेळपट्टीवर आली आहे. 5 षटकांचा सामना आहे. टीम मध्ये आज जे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळते अजय नाईक, उमेश नाईक, त्याचबरोबर पंकज नाईक टीम मध्ये आहे. त्याचबरोबर हरी जोशी तुम्हाला पाहायला मिळते. दीपेश नाईक, रवींद्र गुलवी टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. तसेच विशाल भोईर, प्रतीक गोरे, अजय नाईक देखील टीम मध्ये समावेश आहे. म्हणजे हा सामना फारच रंगतदार होईल. या चालू हंगामामध्ये टेंबोली संघाचं नाव आवर्जून आपण घेऊया. त्या संघाने खूप चांगला परफॉर्मन्स केलेला आहे आणि त्याच्या अगेन्स्ट ज्या संघाने मागच्या हंगामामध्ये पहिली ट्रॉफी शिल्के ब्रदर्स ट्रॉफी जिंकली होती तो संघ समोर आहे. म्हणजेच एक मोठा मॅच आहे. सामन्याला सुरुवात होत आहे. दोन्ही पंच परेश महाजन सर आणि गोकुलदास पाटील सर पंचांच्या भूमिकामध्ये. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज तुषार नाईक, लालू गोलंदाज सज्ज होता. आज टीम मध्ये पूर्ण फिट मध्ये तुम्हाला पाहायला होते दीपेश नाईक, महाराष्ट्र होमगार्ड पोलीस आपण पाहतोय टीम मध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळते. रवींद्र गुलवी देखील आज इन मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. 11 मध्ये स्थान मिळालंय आणि ये जो शोर आहे तो नक्कीच तुषार नाईक अर्थात लालू साठी असावा, कारण की फ्रंट लाईन गोलंदाज आहे आणि बॅटर देखील सज्ज आहे. स्ट्राईक वर फलंदाज आपण पाहतोय परेश गोराटकर आपण पाहतोय आणि नो स्ट्राईकला आपण पाहतोय मंदार गोराटकर. दोन्ही गोराटकर बंधू आपण पाहतोय खेळपट्टीवर. फ्रंट लाईन गोलंदाज तुषार नाईक याचा पहिला चेंडू. श्याम नाईक गॅलरी एन कडून गोलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा संपूर्ण भिवंडीकरांच्या वतीने. पहिला चेंडू तुषार नाईकचं राऊंड विकेटने हा पहिला चेंडू टाकला जाईल. बॅटर सज्ज आहे परेश. पहिला चेंडू अगदी चांगला चेंडू आहे. असं वाटत होतं की एस्ट्याचा वेध घेईल, मात्र थोडस इम्पॅक्ट स्टंप बाहेर होतं. लगेचच पंचाने दर्शवलंय की हा लेग बायच्या स्वरूपात धावा आहे. तर पहिली धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात लागली गेली स्कोरबोर्डवर. म्हणजेच परेशला खातं खोलणं बाकी आहे. टीमचं खातं ओपन झालंय. श्री गणेशा इथे झालेला आहे त्रिमूर्ती एंटरप्राइजेस संघाच्या माध्यमातून. बॅटर मंदार स्ट्राईक घेईन. मंदार गोराटकर. आज प्रतीक टीम मध्ये थोडस अनफिट आहे, मात्र गोलंदाजी नक्कीच त्याची पाहायला मिळेल असं कॅप्टनने दर्शवलं होतं. आता बॅटिंग साठी जाणला जातो प्रतीक पाटील. तुषार गोलंदाज, फिरकीचा जादूकर गोलंदाज श्याम नाईक गॅलरी इन कडून गोलंदाजी करताना. समोर बॅटर सज्ज आहे मंदार. ऑफस्टिकचा चेंडू, हेलिकॉप्टर ड्राईव्ह मिड विकेट वरून शतरक्षक पोहोचतोय. प्रत्येक चेंडूला फील्ड करतोय. एक सिंगल धाव कंप्लीट. हा सामना जसं प्रेक्षक वर्ग उपस्थित असतात एक चांगला सामना बघण्याकरिता तो सामना नक्कीच होईल खात्री आहे, कारण की दोन्ही संघाकडे चांगली गोलंदाजी आहे, चांगली बॅटिंग आहे. खाता ओपन झालाय तो म्हणजे मंदारचा धावा 2 धावा धावफलकावर.
परेश स्ट्रायकिंगवर. परेशला खातं ओपन करायचं बाकी आहे. तुषार राऊंड द विकेटने गोलंदाजी करताना थोडंसं रनअप चुकतंय गोलंदाजाचं. पहा पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा वेळ आहे. जयदुर्गा बी टीम टेमगरपाडा आपण लक्षात घ्यायचंय. 25 मिनिटांमध्ये 5 षटक कंप्लीट करायचे. अजूनही 5 सामने खेळवायचे बाकी आहेत आजच्या दिवसातील. तुषार नाईक गोलंदाज समोर खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झाला. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीये. या 20 परेशचं खातं ओपन होईल सिंगलने आणि टीमची धावसंख्या 3 धावा धावफलकावर. संत गतीची सुरुवात टेंबोली टीम संघाच्या माध्यमातून. शॉट थर्डमॅनला दीपेश नाईकला आपण पाहतोय. शॉट फाईन लेगला रवींद्र गुलवी फिल्डिंग पोझिशन मध्ये पाहायला मिळतं. विकेट किपर हरी जोशी विकेट पासून थोडंसं दूर आहे. क्षेत्ररक्षण फील्ड पोझिशन मध्ये आपण पाहतोय. एक मिडॉनला आता क्षेत्ररक्षक लावण्यात येत आहे आणि एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले आणि लॉंगन आपण पाहतोय स्टेड आहे. ऑफस्टिकचा चेंडू सोडून दिला. ऑफस्टिकच्या बाहेर आहे. धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता हरीचं. आता पहा अगोदरच एक एक्स्ट्रा धाव आला आणि त्याच्यामध्ये 2 धावा इथे कंप्लीट करते आणि पंच आम्हाला दर्शवतात की हा चेंडू स्वेअर आहे वाईट आहे. म्हणजे 1+2 3 धावा या चेंडूवर मिळाल्या. म्हणजे फलंदाजाला मेहनतही करायला लागली नाही. या चेंडू मागे 3 धावा आल्यात. धावा धावफलकावर झालेल्या आहेत 6 धावा 6. कोणत्या प्रकारचा विकेट नाहीये. भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये तुषार नाईक लालू गोलंदाजी करताना आपण पाहतोय सामने गॅलरीकडून. हा स्ट्रोक देखील हवं तसं नाहीये. एक धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न रनआउटची संधी आहे. थ्रो वेगाने आलाय मात्र बॅटरला चेंडू स्पर्श झालेला आहे आणि आता धावा मिळत आहेत त्या म्हणजे 2. थ्रो अगदी चांगला आला होता. 3 धावा कंप्लीट करताना आपण पाहतोय. मंदार आणि परेशला माहिती आहे या ग्राउंडवर एक चूक भरपूर मार्क पडू शकतो. कारण की भादवड बी धमाकामध्ये पहिल्याच सामन्यामध्ये पराभूत झाला होता टेंबोली संघ. मात्र या स्पर्धेमध्ये पूर्ण गेम प्लॅन बी आणि सी. कारण की ए सध्या मैदानामध्ये खेळतं म्हणजे बॅटिंग. ए मध्ये जर चांगला परफॉर्मन्स झाला तर टार्गेट चांगला होऊ शकतो. बी आणि सी. बी म्हणजे बॉलिंग आणि सी मध्ये फिल्डिंगला चांगली मेहनत करावी लागेल टेंबोली संघाला. आता घरचा मैदान आहे जयदुर्गा बी संघाचं. त्या संघाबरोबर खेळत आहे टेंबोली टीम. चांगला चेंडू टाकला गेलाय ऑफ स्टिकला. चेंडू चालला स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंट वर भरपूर वेगाने. क्षेत्ररक्षक विकेटची संधी आणि बॅटर आउट. परेश हा खेळाडू डगआउट मध्ये परतलाय. मोठा विकेट इथे पाहायला मिळत आहे. परेशच्या स्वरूपात विकेट मिळाल्या जयदुर्गा बी टेमगरपाडा संघाला. ऑर्केस्ट्रा टीम थोडंसं वाटतं मला वाटतं विश्रांती घेत आहेत. काही हरकत नाही. आल्यापासून खूप चांगले संगीत त्याने ऐकवलेत आमच्या प्रेक्षकांना. श्री समर्थ ऑर्केस्ट्रा टीम अगदी आवाजाचे जादूकर मनोज भंडारी आणि पॅड वादक आपण पाहतोय कुणाल जोशी आणि कीबोर्ड वादक आपण पाहतोय अक्षय म्हात्रे. जादू ही कलाकार आहेत या गावचे. तर धाव संख्या धावफलकावर आपण पाहतोय 10 धावा. एक विकेट गमावलाय टीम टेंबोली संघाने. न्यू बॅटर खतरो के खिलाडी आपण पाहतोय अल्ताफ मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावर्षी अल्ताफची बॅट देखील खूप चांगला काही बोलत आहे टीमसाठी. चांगला परफॉर्मन्स होत आहे. अल्ताफ एक मोठा खेळाडू आहे. ग्रामीण क्रिकेटचा जेव्हा विचार केला तर नंबर 3 वर आलाय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी करताना गोलंदाज पहिला षटक अजूनही सुरू आहे ते म्हणजे तुषार नाईकचं. शेवटचा चेंडू प्ले अँड मी जोरदार अपील केली जात आहे आणि षटक समाप्तीचा इशारा परेश महाजन सरांच्या माध्यमातून. आपण थोडीशी चर्चा पंचांची करूया. अनेक वर्ष सातत्याने परेश महाजन सर कोणगावचे आहेत आणि त्यांचं क्रिकेट आम्ही जवळून बघितलेलं आहे. टेनिस क्रिकेट बॉलमध्ये एक चांगला स्ट्रायकर म्हणून नेहमी त्याला खेळताना बघितलं मी. त्यानंतर गोकुलदास पाटील सरांना देखील आम्ही खेळताना बघितलंय. जुने खेळाडू आहेत. आज गेली 10 ते 15 वर्षापासून आपण या पंचांच्या भूमिकामध्ये या पंचांना आपण पाहतोय. चांगलं काम करत आहेत या भिवंडी परिसरामध्ये. मी म्हणतो भिवंडीमध्ये कॉमेंटर आहेत, पंच आहेत, स्कोरर आहेत, चांगले मोठे मोठे आयोजक आहेत. या सर्वांना संधी देणं फार महत्त्वाचं आहे. कारण की भिवंडीचा पैसा भिवंडीमध्येच, बाहेर जे येतात त्यांना बाहेरच राहू द्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर आहे त्या म्हणजे 10 धावा. एक विकेट मिळाला होता. परेश
आता अल्ताफ स्ट्राईक वर आहे आणि इथे गोलंदाज उमेश नाईक. पाहूया उमेश नाईकने खऱ्या अर्थाने बीपीएल गाजवलं यावर्षी. आता जेबी ट्रॉफी मध्ये कोणत्या प्रकारे परफॉर्मन्स करेल पाहूया आपण. नाईट स्पर्धा जेव्हा जेव्हा असते उमेशची गोलंदाजी देखील घातक असतो. आता या स्पर्धेमध्ये त्याच अपेक्षा आहे टीमला. उमेश नाईक राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू या षटकातील. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरतून खेळायचं होतं. स्ट्रोक चांगलं बनलं गेलं नाहीये. एक धाव पूर्ण करताना विशाल चेंडूला फील्ड करते तोपर्यंत एक सिंगल धाव अल्ताफ कंप्लीट करताना आपण पाहायला मिळत आहे. धाव संख्या 11. एक गडी बाद आहे टेंबोली टीम संघाचं. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस मोठा नाव तालुका क्रिकेट मधील टेंबोली संघाचा उमेश राईट आर्म ओव्हर द विकेट लॉंग रनअपने गोलंदाजी करताना. ऑफस्टिकचा चेंडू सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू. उमेश नाईक याच्याकडे व्हेरिएशन खूप चांगला आहे. कधी लेग कटर चेंडू, कधी ऑफ कटर, कधी वेग चेंडूच्या मागे नेहमीच पाहायला मिळालाय आणि ती गोलंदाजी संपूर्ण भिवंडीकरांनी बघितली आहे. काल जवळजवळ 15,000 प्रेक्षक बीपीएल ची फायनल बघत होते. त्याच्यामध्ये हा गोलंदाज चमकला होता आणि सुरुवात चांगली झाली इथे. ऑफस्टिकचा चेंडू पुन्हा एकदा डॉट. काय गोलंदाजी मात्र थोडसा ऑफस्टिकची जी वाईटची पट्टी आहे त्याच्या बाहेरून चेंडू निघताना आपल्याला पाहायला मिळाला. तर एक धाव मिळते. धाव संख्या 12 धावा धावफलकावर. जवळून बघितलं गोकुलदास पाटील सरांनी पारखलं त्यानंतरच निर्णय कळवला आम्हाला. नक्कीच अंपायर इज बेस्ट जज. उमेश नाईक थोडीशी फिल्डिंग हलवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की पॉइंटचं क्षेत्ररक्षक आता 30 सर्कल मध्ये तुम्हाला येताना पाहायला मिळेल. तिथे विशाल भोईर पॉइंट वरील आहे. अजय नाईक जो आहे वाईड अप लॉंग अप मध्ये फिल्डिंग पोझिशन मध्ये आणि थोडंसं हलवलं जातं तुषार नाईकला जो कव्हर मध्ये तुम्हाला हलताना पाहायला मिळेल. उमेश राईट आर्म ओव्हर द विकेटने. समोर बॅटर सज्ज आहे मंदार. स्ट्रोक चांगला आहे. हेलिकॉप्टर मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे. पंकज नाईक कोणत्या प्रकारची चुकी करणार नाहीये. अजून एक धक्का टीम टेंबोली संघाला देत असताना उमेश नाईक. उमेश नाईक याने विकेट घेतलाय. विकेटचा खुराक मिळालाय उमेश नाईकला. धाव संख्या स्थिर आहे. धाव संख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 12 धावा आणि 2 विकेट गमावलेले आहे टेंबोली टीम संघाने. शिस्तबद्ध संघ हा किताब टेंबोली संघाला भरपूर वेळा मिळालेला आहे. जेव्हा 2016, 17, 18 मध्ये जेव्हा हे संघ खेळत होता त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये शिस्तबद्ध संघ म्हणून या संघाला नेहमीच बक्षीस देताना मी बघितलंय. अनेकदा मी 2दा दिलेला आहे. न्यू बॅटर टीमचे कॅप्टन आदित्य भोईर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वर तुम्हाला पाहायला मिळते. आता इथून भागीदारी पार्टनरशिप आणि भागीदारी कशी असावी तर एक चौकार षटकार असावाच इनिंग मध्ये. उमेश नाईकने विकेट घेतलाय. टीम थोडीशी अडचणीमध्ये अडचण दूर करणं फार महत्वाचं आहे. मॉर्निंग स्टार टीमचे कॅप्टन नितीन म्हात्रे आपण रिपोर्ट करायचं आहे. त्याचबरोबर आर्यल खार्डी टीमचे कॅप्टन आपण देखील टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. आदित्य भोईर कॅप्टन खेळण्यासाठी सज्ज होत आहे. उमेश नाईक राईट आर्म ओव्हर द विकेटने जाताना. ओ बॅटचा फेस ओपन केला होता. गलीमध्ये चेंडूला फील्ड करतोय. एक सिंगल धाव इथे कंप्लीट करताना आपण पाहतोय. आदित्य याचं खातं ओपन होत आहे. धावा धावफलकावर लागलेले आहेत. 13 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. 2 विकेट गमावल्यानंतर थोडीशी शांतता पाहायला मिळते. सन्माननीय विश्वनाथ महाराज नाईक साहेब मॅचचा आनंद घेत आहेत. सोबतच ही A1 जोडी आहे क्रिकेटची. सुरेश बालू पाटील साहेब देखील मॅचचा आनंद घेत आहेत. क्रिकेटवर भरपूर प्रेम आणि यांच्या प्रेरणेने भरपूर खेळाडू पुढे जाताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. उमेश नाईक राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू चांगला आहे. समोर ड्राईव्ह केला चेंडूला. चुकीचं क्षेत्ररक्षण बॅकअप मयूर जोशीचा आहे. आता रनआउटची संधी आहे मात्र संधी गमावली आहे आणि धावा इथे पूर्ण करताना आपण पाहतोय 2. रनिंग बिटवीन विकेट फार चांगली आहे अल्ताफची आणि आदित्यची. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 15 धावा. स्ट्रेट ड्राईव्ह उमेश नाईकने जर अडवलं असता खेळपट्टी तर कदाचित धाव देखील गेली नसते. अल्ताफ कधी रिव्हर्स स्ट्रोक खेळेल, कधी प्रेक्षकांना एक मोठा फटका पाहायला मिळेल अल्ताफच्या माध्यमातून. उमेश
समोर उडवलाय चेंडूला, शतरक्षक चेंडू मागे आहे, चेंडू चाललाय चाललाय सीमा रेखा पार, ही तोय चौकार. उमेशच्या अगेन्स्ट एक मोठा फटका इथे पाहायला मिळतोय. अल्ताफच्या बॅट मधून आलाय. षटक कंप्लीट. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 19 धावा धावफलकावर. तुम्हाला जर पाणी घ्यायचं असेल तर पंचांना नक्कीच विचारा. 2 षटक किंवा 3 षटकानंतर तुम्ही पाणी नक्कीच मैदानाच्या मध्ये घेऊ शकता. आज लॉयन ऑफ भिवंडी आपला नगरसेवक संजयभाई म्हात्रे यांची देखील उपस्थित राहिली होती. उद्घाटक श्रीनाथ पाटील अंकल यांच्या शुभास्ते या स्पर्धेला आपण सुरुवात केली होती. त्यामध्ये देवेंद्रजी नाईक, सन ऑफ मधुमोहन नाईक साहेबांचे चिरंजीव आहे, ते देखील उपस्थित होते. त्याचबरोबर न्यू पोर्टी प्लेस संघटनेचे विद्यमान लाडके अध्यक्ष मनोहरदादा जोशी हे देखील उपस्थित होते. त्यांच्या शुभास्ते उद्घाटन सोहळा इथे पार पडला होता. आणि त्यानंतरचा हा क्रिकेट, आज क्रिकेट खूप चांगला राहिला या स्पर्धेच्या माध्यमातून. जेबी ट्रॉफी स्वप्न घेऊन उतरलेली ही स्पर्धा जय बजरंग मित्र मंडळ मागच्या वर्षी डिक्लेअर केलं आणि या वर्षी चॅलेंजिंग मध्ये ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून ऑर्गनाइज करण्यात आलेली आहे. कारण की जे स्वप्न बघले ते स्वप्न पूर्ण काम करण्याचा इथे क्रेडिट जो आहे संपूर्ण जय बजरंग मित्र मंडळ टेमगरपाडा भादवड या कमिटीला जातोय. त्याने मागच्या वर्षी सांगितलं मला की आपण पुढच्या वर्षी ही स्पर्धा डे नाईट मध्ये खेळू आणि ती ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. टीमचे सिनियर खेळाडू अजून एक हरी जोशी आता गोलंदाजी मध्ये आलाय. षटक क्रमांक 3 श्यामनेक गॅलरी एन कडून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑफ स्टिकवर चेंडू, चांगला स्ट्रोक केलाय, शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचताय. फिल्डिंग चांगली आहे. थ्रो थोडसा आला होता वाईट, मात्र पंकज पुढे निघून हा थ्रो कलेक्ट करताना आपण पाहतोय. सिंगलने धाव संख्या 20 भागीदारी होते. धावा बनतायत. हरी जोशी गोलंदाजी करताना आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने बॅटर अल्ताफ सज्ज होत आहे. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळायचा होता, यावेळेस बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडू. किती धावा बनतील हे पाहणं फार महत्वाचं आहे. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेंबोली टीम संघाच्या माध्यमातून जर 40-45 धावा जरी झाल्या तर एक चांगला टार्गेट म्हणू शकता आपण. रजनी स्पर्धेमध्ये नाईट आहे आणि फ्रंट लाईट मध्ये या धावा खूप घातक होऊ शकतात. हा चेंडू चांगला आहे. इष्टाचा वेध घेणारा चेंडू टाकला होता. चेंडू मागे रवींद्र गुलवी, मात्र भरपूर दूर राहिल्या अजय नाईक. चेंडू चालला सीमा रेखा पार, येतो चौकार. टेमगरपाडा भादवड गावामध्ये होणार क्रिकेटचा संग्राम. चौकाराने संघाची धाव संख्या धावफलकावर लागली आहे 24 धावा 24. अल्ताफ आपले हात खोलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. फिल्डिंग पोझिशन शॉट दरम्यानचा शॉट फाईन लेगला आलाय. मोठा फटका अल्ताफच्या बॅट मधून येणारा हा मॅक्सिमम 6. सजतय गाजतय नावाजतय जय बजरंग चषक. सजतय गाजतय नावाजतय जय बजरंग चषक. थँक्यू डीजे दीपेश. मोठा फटका अल्ताफच्या बॅट मधून तुम्हाला पाहायला मिळत आहे. धाव संख्या धावफलकावर लागलेली आहे 30 धावा 30. हरी जोशीच्या अगेन्स्ट मोठे फटकेबाजी सुरू झाली आहे. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, यॉर्कर चेंडू बचात्मक केलंय असंच म्हणूया आपण अल्ताफने. आणि एक धाव कंप्लीट करताना अगोदरच मन बनला होता फलंदाजाचा आणि त्याला पारखताना त्यानुसार गोलंदाजी करताना हरी देखील या फटक्यांसाठी जाणला जातोय. स्विच इट रिव्हर्स स्ट्रोक मध्ये हरी देखील खूप मोठे मोठे फटके खेळत आहे. आजही आठवतंय खार्डीच्या ऐतिहासिक मैदानावर हरी जोशी यांनी सलग 5 चेंडूमध्ये 5 रिव्हर्स स्ट्रोक खेळले होते खार्डीच्या स्पर्धेमध्ये. नक्कीच उल्लेख करू आपण या षटकाच्या समाप्तीनंतर. मोठा फटका खेळायचा होता, बॅटवर आला नाहीये. रनआउटची संधी आहे, मात्र गोलंदाजी एंड कडे जर प्रयत्न केला असता हरीने तर कदाचित विकेट मिळाला असता. तर इथे षटक कंप्लीट. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावा धावफलकावर आहेत 31 धावा. आपण उल्लेख करत होतो हरीज, मात्र सर्वप्रथम हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी सरांनी रिव्हर्स स्ट्रोक म्हणजेच याच मैदानावर एका दिवसामध्ये 5 अर्धशतक झळकवले होते, ते देखील ओपन क्रिकेटच्या अगेन्स्ट.
त्यानंतर अनेक रेकॉर्ड बनत आले या भिवंडीमध्ये. वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईकचा एक मोठा रेकॉर्ड तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाला. याच मैदानावर सलगचे 7 चेंडूमध्ये 7 षटकार लगवणारा हा वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक त्याची देखील उपस्थिती राहिली होती या स्पर्धेमध्ये. समोरच्या स्टँड मध्ये स्वर्गीय श्यामने गॅलरी जो आहे त्रिशूलच्या अगेन्स्ट 11 धावांची आवश्यकता असताना बॅक टू बॅक 2 सरळ ड्राईव्हने षटकार खेचले होते श्याम नाईक, जे आज या दुनियामध्ये नाही आहेत. त्यांच्या नावाचा तो स्टँड आहे. त्या स्टँड मध्ये त्रिशूलच्या अगेन्स्ट 2 मोठे फटके खेळले होते आणि मॅच जिंकली होती. त्याच्या आठवणींना उजाला देण्याचं काम आमच्या गावाने केलं. त्याच्या नावाची ती गॅलरी तुम्हाला पाहायला मिळते. अनेक रेकॉर्ड आहेत, सर्वांची आपण उल्लेख करूया, कारण की जेव्हा जेव्हा गावातील संघ खेळतो तेव्हा हे रेकॉर्ड सांगणं फार महत्वाचं आहे. तर इथे गोलंदाजीमध्ये कंटिन्यू उमेश नाईकच्या कांद्यावर जिम्मेदारी वाढली, कारण की 31 धावा धावफलकावर लागले आहेत आणि बॅटर अल्ताफ पुन्हा सज्ज होते खेळण्यासाठी. राईट हाफ ओ द विकेटने उमेश नाईक. मोठा फटका खेळायचा होता, अवस्थेचा जोरदार अपील. इम्पॅक्ट स्टंप ऑफ स्टिकच्या बाहेर पंच दर्शवत आहेत की हा चेंडू लेग बाय आहे. तर 1 धाव मिळतीये टेंबोली टीम संघाला. धावा धावफलकावर झालेल्या आहेत 32 धावा 32. आता ऑर्केस्ट्रा टीम पूर्ण तयारीमध्ये आहे. चौकार षटकार विकेट नंतर देखील त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. उमेश नाईक 4था षटक टाकत आहेत. महत्वाचा हा षटक आहे उमेशचं. आदित्य भोईर टीमचे कॅप्टन सज्ज होते खेळण्यासाठी. मोठा फटका खेळायचा होता, रिव्हर्स स्ट्रोक खेळायचं होतं, हेलिकॉप्टर ड्राईव्ह करत होतं. यावेळेस मात्र बॅटवर आला नाहीये. चांगली गोलंदाजी उमेशची आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. मागच्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या होत्या, त्या म्हणजे हरीच्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. उमेश कमबॅक करून देताना आपल्या संघाला. आज आम्ही 2 समालोचक या स्पर्धेला लीड करत आहे. संदीप गावण सर आपण पाहते, कामनचा गोड आवाज ऐकता आपण. ओ हा चेंडू खराब आहे की काय पाहूया आपण. धाव देखील कंप्लीट केली आणि आता पंच काय इशारा करते पाहूया. वाईट 1+1 2 धावा मिळालेल्या आहेत. या धावा थांबवाव्या लागतील, कारण की जितक्या धावा तुम्ही खर्च कराल तितक्या धावा बनवाव्या देखील लागतील. तर धावा झालेल्या आहेत धावफलकावर 34 धावा. उमेश नाईक राईट आर्म ओ द विकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर ड्राईव्ह केलाय. मिड विकेट क्षेत्राहून क्षेत्ररक्षक पंकज पोहोचले चेंडू मागे. पंकज लक्ष्मण नाईक चांगली फिल्डिंग त्याची पाहायला मिळाली. उमेश पांडुरंग नाईक आपण पाहते गोलंदाजीमध्ये फार मोठा नाव झालं टेनिस क्रिकेट बॉलचं. उमेशचं देखील बीपीएल ची ट्रॉफी जिंकली. अगदी 8 खेळाडू भादवड गावचे त्या बीपीएल मध्ये खेळले होते. तब्बल टोटल 10 खेळाडू होते. 8 मध्ये ती ट्रॉफी जिंकली असंच म्हणूया आपण. चांगला स्ट्रोक आहे, शतरक्षक आहे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. डीप मधून पोहोचतोय. एक सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता आदित्यचा. फक्त एकच धाव मिळेल. आज टीम पूर्ण तयारीमध्ये उतरली आहे. जयदुर्गा बी ज्या प्रकारची गोलंदाजी आणि ज्या प्रकारचं फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळत आहे, थोडीशी शांतता तुम्हाला पाहायला मिळत आहे अल्ताफ याच्या माध्यमातून. अल्ताफने एक मोठा फटका खेळला होता, षटकार उचल केला होता हरीच्या अगेन्स्ट. उमेश ऑफस्टिकचा चेंडू, वेगवान गतीचा हा चेंडू आहे. इंग कटर चेंडू टाकला जात आहे. आतल्या बाजूला हा चेंडू कट झाला होता. डॉट चेंडू शेवटचा चेंडू आहे या षटकातील. 4था षटक जवळजवळ समाप्तीच्या मार्गावर आला. प्रकाशजी थळे साहेब देखील मॅचचा आनंद घेत आहेत. फार उशीर ते आपण पाहता इथे उपस्थित आहेत. जोरदार रापीला आणि हो यस प्लम एलबी फलंदाज बाद. अल्ताफ बैक टू डग आउट. बड़ी मछली जाल में फसती भी. महाराष्ट्राच्या कणाकणात नाम दयाचे गरजे. छत्रपती शिवराज गणेश आराध दैवत माझे. 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 या महाराष्ट्राच्या कणाकणात, महाराष्ट्राच्या कणाकणात नाम दयाचे गरजे. छत्रपती शिवराज गणेश आराध दैवत माझे. छत्रपती शिवराज गणेश आराध दैवत माझे.
बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो शेवटचा हा षटक आहे आणि शेवटचा षटक घेऊन येतोय गोलंदाज अजय नाईक. अजय नाही तर मजा नाही, पाहूया. पूर्णपणे गोलंदाजी आपण पाहतोय, खूप चांगलं काम राहिलं पहिल्या 4 षटकामध्ये. धावा झालेले धावफलकावर 36 धावा झालेल्या आहेत. जो टोटल पाहिजे होता तो अजूनही नाहीये, म्हणजे शेवटचा स्लॉगर आहे. इथून धावा ओढण्याचा प्रयत्न आदित्य भोई टीमचे कॅप्टन आहेत, त्यांना करावाच लागेल. दोन्ही टीमचे कॅप्टन चला आपण वारंवार सूचना दिली जाते. मॉर्निंग स्टार आणि RL खार्डी चे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय. पहिला चेंडू समोर खेळलाय, काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक हरी चेंडूपर्यंत पोहोचतोय. एक सिंगल धाव कंप्लीट. एक सिंगलने 37 धावा धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळतील. भरपूर मॅच नंतर आपण पाहतोय दीपेश नाईकला टीम मध्ये तो पुन्हा एकदा 11 मध्ये जॉईन झालाय. अनफिट होता आणि आता फिट होऊनच मैदानामध्ये उतरलाय. आज चंद्रकांत जोशी टीम मध्ये नाहीये. मॅनेजमेंट मध्ये या स्पर्धेचा आपण पाहतोय पूर्णपणे जिम्मेदारी त्याच्या खांद्यावर आहे. उमेशने खूप चांगला स्पेल टाकलं. 2 षटकामध्ये त्याने धावा खर्च केल्या. 14 आणि 2 विकेट घेतले उमेशने. अजय महत्वाचं षटक टाकताना मोनिश सज्ज होत आहे. मोठा स्ट्रोक आणि चाललाय चेंडू सीमा रेखा पार. येतो षटकार. हे कोण रे आला यो टेंबिवली वाला, कोण रे आला यो टेंबिवली वाला, तो कशाच कम नाही रे दादा, कशाच कम नाही रे. आमच्या लाडाच्या मोनीचे दादाच्या नावात दम आहे रे, आमच्या लाडाच्या मोनीचे दादाच्या नावात दम आहे रे, आमच्या लाडाच्या मोनीचे दादाच्या नावात दम आहे रे, आमच्या लाडाच्या मोनीचे दादाच्या नावात दम आहे रे. मोनिशने इथे पूर्ण जो दबाव होता तो काढला गेला या षटकारानंतर. आता धावा 43 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. चांगली स्कोरिंग पहिल्या चेंडू पासून इथे तुम्हाला पाहायला मिळते मयूर पाटील याच्या माध्यमातून. ऍज अ स्कोरर म्हणून या स्पर्धेमध्ये मयूर पाटील आपण पाहतोय. गोलंदाजी करताना गोलंदाज आजीच्या अगेन्स्ट एक मोठा फटका, तुफानी हमला पाहायला मिळतोय. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि बॅटर मोनिश आउट. हे पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुलार, सामना जिंकून दाखव बारक्या मलार, सामना जिंकून दाखव बारक्या मलार. कमबॅक करताना गोलंदाज अजय नाईक तुम्हाला पाहायला मिळतंय. विकेट मिळालाय. विकेट कोणाचा मिळालाय? ज्याने षटकार मागच्या चेंडूवर ठोकलं मोनिशला डगआउट मध्ये परतीचा प्रवास करताना आपण बघितला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय शादाब. धावा झालेल्या आहे धावफलकावर 43. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या डावाचा. त्यानंतर आपण नितीन म्हात्रे आणि भावेश याच्यामध्ये आपण टॉस करू. अर्थातच RL खाडी आणि त्याच्या अगेन्स्ट मॉर्निंग स्टार. नितीन म्हात्रे कॅप्टन पोहोचलेले आहेत, भावेश देखील पोहोचलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शादाब अल्ताफचे बंधू आहेत, ते मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. अजय नाईक फास्ट अँड च्युरियस गोलंदाज, भरपूर मोठी गती आहे. आता कुठे लेंथ आणि लाईन आहे पाहूया आपण. समोर खेळलाय, फॉलोथ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. स्ट्रेट ड्राईव्ह, बॅकअपला फिल्डर आहे. एक झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता. इथे धाव जी आहे कंप्लीट केली गेली आहे. धाव संख्या 44. लास्ट 2 बॉल. एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का? आदित्य भुईर अजूनही आपण पाहतो खेळपट्टीवर आहे, टीमचे कॅप्टन आहे. अजय नाईक राईट आर्म ओव्हर द विकेटने. हा चेंडू सरळ निघून गेला ऑफस्टिकच्या बाहेर आहे. पंचांकडून वाईटचा इशारा होते. सन्माननीय हिरामान गुलवी साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. पाहुण्यांची उपस्थिती होत आहे कारण की गावचा संघ खेळत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वाईट एक एक्स्ट्रा धाव आली आहे मागच्या चेंडूवर. कमबॅक लगेचच कमबॅक पाहायला मिळतोय. डॉट चेंडू
रन बनवणाऱ्या संघामध्ये टेंबुली संघाचं नाव आपण आवर्जून घेत असतो, कारण की त्या संघाकडे 7 नव्हे तर 11चे 11 खेळाडू असे आहेत ते कधीही षटकार ठोकू शकतात. मात्र आज थोडीशी अडचण आली आहे, कारण की समोरचा संघ देखील चांगला आहे. ऑफस्टिकचा चेंडू चांगला ड्राईव्ह केलाय, खाली क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय, धावा देखील चांगल्या मिळतील, चौकार येतोय. आदित्य भोईरच्या बॅटमध्ये येणारा हा चौकार. हे बॅट्समन आये रन झुंजार, बॅट्समन आये रन झुंजार. सा बोलात सा षटकार, सा बोलात सा षटकार, सा बोलात सा षटकार. हे षटकाराचा बादशाह मानताना दुलार, षटकाराचा बादशाह मानताना दुलार. सामना जिंकून दाखव बारक्या मलार, सामना जिंकून दाखव बारक्या मलार. सामना जिंकून दाखव बारक्या मलार. धन्यवाद ऑफस्टिकच्या टीम. दाखव बारक्या मलार. मित्रांनो, आपण वेळ न घेता आपण टॉस देखील करणार आहोत, कारण की लक्ष्य 49 धावा झालेल्या आहेत आणि 50 धावांचं आव्हान जयदुर्गा बी टेमगरपाडा संघासमोर ठेवलेलं आहे. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेंबोली संघाने. मित्रांनो, आपण एक छोटासा ब्रेक घेऊ. ब्रेकमध्ये टॉस आणि त्यानंतर संगीत सम्राट मनोज भंडारी यांचा आवाज पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत. मी सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. विश्वनाथ महाराज नाईक आणि त्याचबरोबर सुरेश बाळू पाटील साहेब आणि तसेच आपण हिरामंगुली साहेब आपण देखील यायचं. तिन्ही पाहुण्यांनी यायचं आमच्या टॉस बॉक्समध्ये. कैलासवासी जयाबाई अनंता नाईक यांच्या नावाचा हा टॉस बॉक्स आहे. टॉस बॉक्स खाली करायचे. चला नितीन मात्रे, टॉस बॉक्स आपण खाली करायचे. तिथून पाहुणे येत आहेत, पाहुण्यांच्या शुभास्ते आम्ही टॉस करतोय. सर्व पाहुण्यांचं टॉस बॉक्स मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जेबी ट्रॉफी 2025 या स्पर्धेमध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सर्व पाहुणे पाहत आहेत. पाहुण्याच्या माहिती करता खार्डी संघाचे कॅप्टन भावेश आहेत आणि दुसऱ्या बाजूला भादवड टीम अर्थातच मॉर्निंग स्टार टीमचे कॅप्टन नितीन मात्रे. टॉस माहीतच आहे, पुन्हा एकदा दाखवतोय. डीजे दीपेश आणि त्याचबरोबर भाविक मंडप अँड डेकोरेटर्स. भावेशचा कॉल आहे, डीजे दीपेश असा कॉल आहे आणि आलेल देखील तेच आहे. थँक्यू महाराज, आपण बसून घ्या व्यासपीठावर. दोन्ही संघांना शुभेच्छा देत आहेत आमचे पाहुणे. भावेश, पहिला सामना दिवसामध्ये आणि दुसरा सामना रात्रीमध्ये, कसं वाटतं? फ्लड लाईट ऑन झाली आहे, कसं भावेश फील करतोय तू? ॲक्च्युली ह्या सीझनची आमची फर्स्ट नाईट मॅच आहे आणि एन्जॉय करू आम्ही ॲक्च्युली. आणि चांगला ग्राउंड आहे, खेळपट्टी चांगली आहे. काय लक्ष आहे, कारण की समोरचा संघ गावचा म्हणजेच घरच्या मैदानावर खेळत आहे मॉर्निंग स्टार. त्या संघाकडे देखील चांगले चांगले खेळाडू आहेत. कॅप्टन नितीन मात्रे चांगली गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये तुम्ही बघितली असेल जवळून. नाणेफेकी जिंकले, काय निर्णय महत्वाचा? क्षेत्ररक्षण करू आम्ही, कारण की चेसिंग करण्यासाठी बॅटर खूप चांगले आहेत आपल्या संघाकडे. तर किती धावांवर थांबवण्याचा प्रयत्न आहे मॉर्निंग स्टार संघाला? 35. रंगतदार सामना होईल, 4 षटकांचा सामना आहे. नक्कीच. आपल्या संघासाठी शुभेच्छा. हे होते भावेश. मित्रांनो, नितीन मात्रे आपण मागच्या वर्षी खूप चांगली कमिटमेंट केली होती. आपण जय रख्खादादा संघाबरोबर तो मॅच गमावला होता, मात्र यावर्षी त्यांना आपण पराभूत केलं आणि यावर्षी खूप चांगली सुरुवात झाली आहे. कसं वाटतं टीमला, काय सांगशील, कारण की हा महत्त्वाचा मॅच आहे? मला तर म्हणजे आजच्या गटातून निघून ना हरी जोशी टुर्नामेंटला थोडा सपोर्ट करायचा आहे. क्या बात आहे, म्हणजे हेच जय बजरंग मित्रमंडळाला तुमचा सपोर्ट आहे पूर्णपणे. तू नाणेफेकी जिंकलीस, तुझा निर्णय काय असता? बॅटिंगच घेतलीस म्हणजे मनासारखं झालंय. 4 षटकांचा सामना आहे, काय अपेक्षा संघाकडून? किती टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल तुमचं? 50+. एक शेवटचा प्रश्न आहे नितीन, असा कोणता खेळाडू आहे आपल्या गावचा की तू पुढे जाऊन आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करेल? बालाताई. क्या बात आहे, बालाताईचे खूप मोठे फॅन आहेत. मित्रांनो, नाणेफेकी झालेली आहे आणि खार्डी संघाने जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. संदीप सरांचा आवाज तुम्ही पुढच्या डावामध्ये ऐकणार आहात. त्याच्या अगोदर ऐकूया श्री समर्थ ऑर्केस्ट्रा मनोज भंडारी यांचा आवाज. धन्यवाद. देन देवान दिल्याने आम्हाला गौर, भीक दर्याच रेती मीठ आणि मावर, आईची आमची शेती
कोल्याना पोचतई समिंदर हो देवाची कृपा आम्हावर कोल्याना पोचतई समिंदर देवाची कृपा आम्हावर देवाची कृपा आम्हावर कोल्याना पोचदया समिंदर देवाची कृपा आम्हावर कोल्याना पोचदया समिंदर देवाची कृपा आम्हावर कोल्याना पोचदया समिंदर. थँक्यू सो मच मनोज भंडारी. खरोखरच प्रेरित झालो आम्ही सुद्धा त्यांच्या या आवाजाने. गोड आवाजाचे धनी आहेत आणि श्री समर्थ ऑर्केस्ट्रा यांच्याद्वारे त्यांना आपण बघितलंय. कुणालजी जोशी, मनोज भंडारी खूपच सुंदर काम या ठिकाणी करतायत. वळूया आपण मॅचकडे. 49 धावा झाल्यात. 50चं टार्गेट असेल. 50 धावांचं लक्ष आहे जयदुर्गा बी टेमगरपाडा या संघाला आणि त्यांचे 2 बॅटर उतरलेत. स्ट्रायकिंगकडे बॅटर आहे पंकज, नॉन स्ट्रायकिंगकडे मयूर. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाज झालाय प्रतीक पाटील. ओहो, एका हाताला दुखापत असताना सुद्धा प्रतीक गोलंदाजी करण्याकरता उतरलाय. एक धाव पूर्ण केली. काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक फंबल होतोय आणि त्याचा फायदा उचलताना 2 धावा बॅटर पूर्ण करतायत. 2 धावांच्या मदतीनं अकाउंट ओपन केलंय. 50चं टार्गेट आहे त्यामुळेच सुरुवातीपासूनच प्रभाव दाखवावा लागेल, दबाव टाकवावा लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमवर. जयदुर्गा बी टेमघरपाडा संघाद्वारे आपण चांगले खेळाडू पाहिलेत. ओ ग्रेट बॉल. टेनिस विश्वातील एक नामवंत खेळाडू आहे प्रतीक पाटील. नेहमीच ज्यावेळेस कोळ्या गटातील मॅचेस असतात ना त्यावेळेस हा खेळाडू जय बजरंग गोरसी बी संघाद्वारे खेळताना मी अनेक वेळा बघितलंय प्रतीक या खेळाडूला. कळवट्यापाचा चेंडू होता, खोदून काढलाय चेंडूला ऑन साइडला. मिड विकेट मध्ये फिल्डर तिथे तैनात आहे. थ्रो येण्याआधी एकच धाव. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. धाव संख्या 3. चेंडू टाकून चालले 3. चांगली सुरुवात बॅटरला करून द्यावी लागेल आणि तितकंच चांगली गोलंदाजी गोलंदाजाद्वारे इथे आपल्याला पाहायला मिळेल. काय पुढचा बॉल थोडासा शॉर्ट बॉल होता, आत वळणारा होता, वेगवान चेंडू होता. डिफेन्स केलं, इनसाइड आउट करून शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये वळवलं चेंडूला. एकच धाव. दोन्ही बॅटर आरामात 1-1 धाव पूर्ण करतायत. दोघांमध्ये चांगला समजदारपणा दिसतोय. एका बाजूला मयूर आणि पंकज. आता स्ट्रायकिंगकडे पंकज पुन्हा सज्ज होत आहेत. अतिशय चांगलं क्रीडांगण आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं. फुल टॉस बॉल. आवाज झालाय परंतु डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळेल पंकज या खेळाडूला. धाव संख्या 5. षटक क्रमांक पहिलं आणि धावा झाल्यात त्या 5. 50 धावांचं टार्गेट आहे. 10च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. ओ डिफेन्सिव्ह स्ट्रोक. बॅकवर्ड डिफेन्स पद्धतीने चेंडूला सिलेम मिडऑफ मध्ये वळवलं. ग्रेट बॉलिंग बाय प्रतीक. दुखापतग्रस्त आहेत परंतु चांगला प्रभाव. अल्ला सारा गाव जमा झाला. अल्ला सारा गाव जमा झाला. आई मध्ये घराला निघाली गो. आर मिरवद बालकीनं चालली गो. एक वीरा माऊली गो. 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 थँक्यू सो मच. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिले षटक संपल्यानंतर धाव फळकावर धाबा आहेत जयदुर्गा बी टेमघरपाडा संघाच्या. बिनबाद 5.
24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये 45 धावांची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी प्रतीक पाटील या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळाली. वरिष्ठ खेळाडू अल्ताफ जुना जाणता खेळाडू आहे आणि खूप दिवसानंतर त्याची बॅटिंग पाहायला मिळाली. ग्रेट प्लेयर अल्ताफ सुद्धा. आणि प्रतीक पाटील यांच्याबद्दल बोलायचं झालं तर थकले जरी पंख तरी उडावं लागेल, येणाऱ्या परिस्थितीत न भीता भिडावं लागेल आणि तसा हा खेळाडू आहे. दुखापत आहे डाव्या हाताला आणि तरी सुद्धा त्याने आपला प्रभाव दाखवलाय. चांगली गोलंदाजी केली. आता गोलंदाजी मार्गावर एक बदलाव केलाय. वेदांत या गोलंदाजाला संधी दिली जाते. त्रिमूर्ती इंटरप्राइजेस टेंबिवली हा संघ फिल्डिंग करतोय कारण जे लक्ष होतं सुरुवातीला 5 षटकांमध्ये 49 धावा बनवल्या होत्या आणि आता 50 धावांचा पाठलाग जयदुर्गा बी टेमघरपाडा संघाद्वारे होतोय. त्यांचे दोन्ही बॅटर विकेटवर आहेत, उभे आहेत. अजूनही चांगला खेळ त्यांना करावा लागेल. वेदांत गोलंदाजी मार्गावर आलाय. वेगवान गोलंदाज आहे वेदांत. पंकज स्ट्रायकिंग कडे वेदांत त्याचा हा बॉल पहिल्याच बॉलवर कदाचित पहिली सफलता. ये तो मेरा बाई हात का खेळ आहे. विकेटचं पतन गॉन. उचलून गेली गोलालाची बरी नवोटी नारळाची उचलून गेली गुलालाची बरी नवोटी नारळाची धरा धरा तिचे डईवर धरा 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 तिचे डईवर धरा छत्रीची ती सावली गो. थँक्यू सो मच. खूप चांगलं गायन होतंय श्री समर्थ ऑर्केस्ट्राद्वारे. संदेश एक प्रश्न होता माझा की मागच्या वर्षी सुद्धा मी 2024 मध्ये धावतं समालोचन केलं होतं. मैदान वेगळं होतं. तिथे सुद्धा एक खेळाडू पूर्णतः हात बांधलेला होता, दुखापतग्रस्त होता, तरी सुद्धा तो मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करून गेला. तसंच आता एका हाताला दुखापत असताना प्रतीक पाटील चांगलं काम करतात आपल्या टीमसाठी. नक्कीच एखादा खेळाडू जेव्हा इंजर्ड असतो तेव्हा टीम मध्ये थोडंसं वातावरण नक्कीच चर्चेचा असतो विषय. मात्र प्रतीक आहे टीम मध्ये, नक्कीच खेळाडू चांगले खेळतात असंच म्हणू शकतो आपण. चर्चा अजूनही होईल. पुढचा बॉल हा चेंडू हवेत होता. ओव्हर पिच बॉल होता. खेळायचा होता ऑन साईडला. चेंडू जातो ऑफ साईडला. शॉर्ट फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. एक धाव एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 6 धाबा. जयदुर्गा बी टेमघरपाडा संघाला आणखीन चांगला खेळ करावा लागेल आणि त्याकरता त्यांचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलेत. हरी जोशी टेनिस विश्वातील गुणवंत खेळाडू आहे. तो नॉन स्ट्रायकिंग कडे. फुल टॉस बॉल जमिनीवर खेळाडू कोसळला परंतु फटका चांगला पाहायला मिळाला त्याच्याद्वारे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. स्कोअर लेग मधून थ्रो येण्याआधी एकच धाव मिळाली. धावसंख्या झाली आहे ती 7 धाबा. जिंकण्याकरता लक्ष आहे ते 50 या धावसंख्येचं आणि पाठलाग होताना थोड्याशा अडचणी निर्माण होत आहेत टेमघरपाडा या संघाला. पुढचा बॉल आता ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलवर योग्य ती दिशा देण्याचं काम केलं बॅटरने. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं. एक धाव पूर्ण केली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 8. षटक क्रमांक 2 सुरू आहे. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. 50 धावांचं टार्गेट होतं. सध्या संत गतीने बॅटिंग होत आहे बॅटिंग करणारी टीमची. स्ट्रायकिंग कडे बॅटर मयूर. वेदांचा हा बॉल लवकर खेळलेत. उंची जास्त गाठली, लांबी कमी. शतरक्षक मिड विकेट मध्ये देतात हामी. मनीष आणि टिपलाय झेल संपलाय. मयूर याचा खेळ. विकेट डाऊन गॉन. वर्षाची जत्रा तोंडाची आईली. वर्षाची जत्रा तोंडाची आईली. भगतीला वाटरा केली ना पेली. भगतीला वाटरा केली ना पेली. भगतीला वाटरा केली ना पेली. लावून बंदराला दोर लावून बंदराला. हे चल चल नकवा चल चल नकवा ऐसे पालो किला. हे चल चल नकवा संत नकवा ऐसे
थोडासा प्रेशर आता प्रत्युत्तर देणाऱ्या जयदुर्गा बी टेमगरपाडा संघावर आलाय, कारण पंकज नंतर मयूर सुद्धा बाद झालाय. 2 गडी बाद धावसंख्या झाली आहे ती 8. 42 धावा अजूनही पाहिजे. जिद्द आणि चिकाटी या 2 अशा गोष्टी आहेत ना, ते तुम्हाला पुढे जाण्याकरता मदत करत असतात. आणि आता जिद्दीने खेळावं लागेल बॅटरला. नवीन बॅटर आलेत अजय, मधल्या फळीमधील चांगले उत्कृष्ट खेळाडू. ओ बॅकलिफ थोडीशी मागे घेतली होती, चेंडूला ऑन साइडला खेळून काढलंय. काऊ कॉर्नरचा शतरक्षक येतो, चेंडू उचलतोय, उचलेपर्यंत 1 धाव मिळाली बॅटर अजयला. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 2 गडी बाद 9 धावा. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 41 धावांची गरज आहे. 18 चेंडू 41 धावा. ग आई तुझा संतोष दादा आला, गो आई तुझा संतोष दादा आला, आई तुझा संतोष दादा आला, ग आई तुझा संतोष दादा आला, आई तुझा धीरज दादा आला, गो आई तुझा राज दादा आला, आई तुझा धीरज दादा आला, गो आई तुझा राज दादा आला, आई तुझा अभि दादा आला, गो हरी दादा आला, आई तुझा अभि दादा आला, गो अभि दादा आला. डीजे दीपेश, क्या बात है. टीम मीटिंग करू नका. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 41 धावांची गरज आहे. संधीची काय वाटतंय इथे दबाव पूर्णतः टाकलाय फिल्डिंग करणाऱ्या त्रिमूर्ती इंटरप्राइजेस टेंबुली या संघाने. तर नक्कीच अटॅक करावंच लागेल. आता एखादा गोलंदाजाला शिकार बनवावाच लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. डीजे शिकार बनवावं लागेल, परंतु ते स्वतः शिकार झाले नाही पाहिजेत. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 41 धावांची गरज आहे. हरी जोशी जुना सामते खेळाडू आहेत. अर्थातच त्याला आणखीन एक नाव म्हटलं जातं, टोपण नावाने त्याला ओळखलं जातं. जॉर्ज वेली विस्फोटक विध्वंसक खेळाडू आहे हरी जोशी. शांत स्वभावाने व्यक्तिमत्व आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर अचानकपणे ते आक्रमक होत असतात. आता मंदार आलाय. हेमंत गुलबी मुसाभाई देखील मॅचला एन्जॉय करताना समोरच्या स्टँड मधून वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक, पिंटू पाटील देखील एन्जॉय करताना आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जगदीश नाईक म्हटलं, पिंटू पाटील म्हटलं की जय दुर्गा बी. नो डाऊट. पिंटा पाटीललाच मी वाट बघत होतो की कुठे आहेत नेमके. 40+ द्वारे ते क्रिकेट खेळतायत, त्यामुळेच सध्या ते दिसत नाही. नक्कीच त्यांना नम्र विनंती आहे, आपण व्यासपीठावर यायचं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता बॅटरला. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू केलाय. एलिमिनेशन प्रॉपर नव्हतं. 1च धाव. 1 धाव्याच्या मदतीनं धाव संख्या पोहोचली ती 10 वर. मी खेळ बघितलाय ज्यावेळेस पिंटू पाटील, उमेश नाईक, मंगेश सारखे खेळाडू एका टीमद्वारे खेळायचे. जयदुर्गा बी संघाद्वारेच ते खेळायचे आणि त्यांचा परफॉर्मन्स नेहमीच समोरचे संघ दचकायचे ज्यावेळेस हा संघ उतरायचा. आणि जगदीश नाईक सरांना जर आपण बघितलं तर त्यांच्या नावावर एक अनोखा रेकॉर्ड आहे. नक्कीच एक स्टेटस मी आता नुकताच 3 ते 4 दिवसा अगोदर बघितला होता. नक्कीच त्याचा उल्लेख करू आपण. पुढचा बॉल हरी जोशी चेंडूला काढले खोदून आणि लॉंग ऑन, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनची जागा काढली होती शोधून. 1च धाव मिळाली हरी जोशी या खेळाडूला. चांगला फ्लिक केलं होतं, हेलिकॉप्टर उडवलं होतं. आणि तो स्टेटस या प्रकारे होतं संदीप सर की आज गेली 3 ते 4 वर्ष गोडसे बी संघाचा दबदबा टेनिस क्रिकेट बॉल मध्ये राहिलेला आहे. मात्र ज्यावेळेस जयदुर्गा बी संघ खेळायचा तेव्हा दबदबा जयदुर्गा बीचंच होतं. आणि आज 2 संघ आहेत, एकत्र होणं देखील फार महत्वाचं होतं. मात्र आजीचे प्रयत्न सुरू झाले मैदानामध्ये. मॅच कडे आपण जाऊया, आपण त्याचा उल्लेख नक्कीच करू. हे राजा राणी राजा राजा राणी राजा राजा राणी राजा राजा राणी राजा. राजा राणीच्या जोडीला 5 मजली मारिला, राजा राणीच्या जोडीला 5 मजली मारिला. थँक्यू. अजय आणि प्रयत्न सुरू केलेत आणि षटकार खेचलाय. धाव संख्या पोहोचली ती 17 वर. स्कोर मूव्स ऑन 17. 2.3 बॉलची समाप्ती. अजूनही 33 धावा पाहिजेत हा मॅच जिंकण्याकरता. चांगला बॉल ओव्हरपिच बॉल होता, पुन्हा बॅकफुटला गेला आणि चांगलं नियंत्रणबद्ध फटका पाहायला मिळाला बॅटर अजयचा. फेकी येईपर्यंत ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मधून फेकी येईपर्यंत 1च धाव मिळाली. 1 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 18 धाबा. या षटकामध्ये चेंडू टाकून झाले 4. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न हा परीस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे सुद्धा नंदनवन करता येतं.
त्यामुळेच प्रयत्न इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला करावे लागतील. दुसऱ्या बाजूला आणखीन 1 ते 2 विकेट घेण्याचे प्रयत्न फिल्डिंग करणाऱ्या त्रिमूर्ती इंटरप्राइजेस टेंबुली संघाला करावे लागतील. काय निकाल असेल या मॅचचा, सर्व प्रेक्षक आतुरतेने वाट बघतायत. पुढचा बॉल थोडासा शॉर्ट बॉल होता, चेंडूला मिड विकेटच्या दिशेने वळवलंय. ग्रेट कॅच, अप्रतिम झेल. पावित्र्य तितका चांगला नव्हता तरी हे सुद्धा हा झेल रायगड टिपलाय. ठाण्यात सातारा पुण्यात बाई फेमस झाला. रायगड ठाण्यात सातारा पुण्यात बाई फेमस झाला. हे बाजवड गाव वाला नहारी दादा बॅट्समन आला. 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 2.5 बॉलची समाप्ती आणि धाबा आहेत धाव फलकावर 18 धाबा. आता उमेश नाईक मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. एक अष्टपैलू खेळाडू आहेत. मला आठवतोय एकदा मी सहज पिंटू यांना कॉल केला की मोठी स्पर्धा आहे भाईंदरपाडा येथे, आपण आपली टीम घेऊन या. आणि ते त्या ठिकाणी आले. संपूर्ण संघ डिसिप्लिन शिस्तप्रियता त्यांची पाहायला मिळाली आणि त्या स्पर्धेमध्ये अंतिम विजेतेपद त्यांनी पटकावलं. आणि त्याच्यामध्ये उमेश नाईकची भूमिका अतिशय चांगली प्रभावी होती. समोरच्या स्टँड मधून वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक सर या मॅचला बघतायत. फुल टॉस बॉल होता, थोडासा पडल्यानंतर खाली जाणारा होता, त्यामुळेच पंचांच्या प्रतिक्रिया काहीच आल्या नाही. डॉट बॉल. याच बरोबर दबाव पूर्णतः टाकला गेलाय प्रत्युत्तर देणाऱ्या जयदुर्गा बी टेमगरपाडा या संघावर. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा आहे धाव फलकावर 18 धाबा. आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये जिंकण्याकरता 32 ची गरज आहे. 12 चेंडू 32 धाबा. नक्कीच मी नम्र विनंती करतोय जगदीश नाईक आणि हेमंत गुलवी मुसाबाई आपणास विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर याचं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अभिमन्यू तरे यांच्या माध्यमातून आपणास निमंत्रित करत आहोत आम्ही या व्यासपीठावर. आपण आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. जैताचे गो नये दिशी, जैताचे गो नये दिशी, जैताचे गो नये दिशी, जैताचे गो नये दिशी. सोनू आईलाय बाल दिशी, सोनू आईलाय बाल दिशी. सोनू आईले बाल दिशी, सोनू आईले बाल. आनंद झाला तुझे बघता, शिगो झाला तुझे बघता. आनंद झाले तुझे बघता, जीगो झाले तुझे बघता. थँक्यू. आता मात्र बॅटरला धाडस करावं लागेल. म्हणतात ना की धाडस केल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाही, कारण ज्याच्यात आहे हिम्मत त्यालाच मिळते किंमत. इथे आता हिम्मत दाखवावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 32 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्गावर वेदांत याच्यावर पुन्हा विश्वास दर्शवलाय कॅप्टनने. आणि प्रतीक पाटील याला ठाऊक आहे की आपले गोलंदाज नेमके कसे आहेत आणि कोणता गोलंदाज कोणत्या वेळेला वापरायला हवा. लेफ्ट आमचा मारा, चेंडूला खोदून काढला होता, अल्ताफ चेंडू खाली आणि त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. गोलंदाज वेदांत याला विकेट मिळाली. गॉन. आईच्या आवडीची निवडीची ना, आईच्या आवडीची निवडीची. आई तुझ्या आवडीची निवडीची नाही, तुझ्या आवडीची निवडीची. प्रभूंची जिंकलो ती मावाची ना, प्रभूंची जिंकलो ती मावाची. भिवची जिंकलो ही मावाची, का भिवची जिंकलो ही मावाची. सब केली केली गोव्याची, गो केली केली गोव्याची. सर केली बेनी गोव्याची, गो केली बेनी गोव्याची. आता नवीन बॅटर गेले दीपेश नाईक. हे सुद्धा चांगले खेळाडू आहेत. चांगलं असून चालत नाही, संघाकरता काहीतरी चांगली कामगिरी करावी लागेल. 11 मध्ये पाहिजेत 32 धाबा. चांगला कॅच टिपलाय तो म्हणजेच अल्ताफने आणि त्याचे फॅन्स सुद्धा भरपूर आहेत. खूप चाहते आहेत या खेळाडूचे. जुने जाणते खेळाडू आहेत. ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जातं आणि म्हणूनच त्याची प्रसिद्धी अजून काही कमी झाली नाही. नवीन बॅटर आले ते म्हणजेच दीपेश नाईक. मोठी जबाबदारी उमेश्वर आणि दीपेश्वर असेल. 11 बॉल मध्ये 32 ची आवश्यकता. पाहूया काय करतात बॅटर दीपेश. ऑफ स्टमर शफल झालाय, लेग कटर चेंडू टाकलाय, बॅटरला बीट केलाय. गोलंदाज आहे फीट, बॅटर होतो बीट. धाव संख्या धाव फळकावर जर आपण बघितलं तरी आतापर्यंत थांबली आहे. धाव संख्या 18,
धावसंख्या थंडावली, धावसंख्या सुस्तावली, धावसंख्या मंदावली. पुढचा बॉल ओव्हरपिच बॉल होता, परंतु चांगला टर्न मिळतोय. बॅटरला अंदाज बांधता येत नाही पडणाऱ्या चेंडूचा. पुन्हा एकदा दबाव, दडपण सर्व काही दिसतंय प्रत्युत्तर देणाऱ्या जयदुर्गा बी टेमगरपाडा या संघावर. मागचे 5 चेंडू जर आपण बघितले तर आम्हाला मयूर पाटीलजी सांगतायत की निर्धाव पडलेत. फुलटॉस बॉल होता, बॅटरच्या बॅटच्या रडार मध्ये काही येत नाही. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या पाठीमागे शॉर्ट गली क्षेत्रामध्ये. एक धाव मिळाली बॅटच्या मदतीनं आणि एखादा लेग बायचा इशारा आता करतायत पंच. थँक्यू सो मच. धावसंख्या पोहोचली 19 वर 19. या षटकातील आता अजूनही 2 बॉल बाकी आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. उमेश नाईक स्ट्राईक इन कडे गेलाय. सिद्ध करावं लागेल, चांगली खेळी साकारावी लागेल. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. पुन्हा आता उमेश बीट होतात, परंतु गोलंदाज थोडासा वाईड लाईनच्या बाजूने ही हा चेंडू रिलीज केला होता, त्यामुळेच वाईड घोषित केलाय पंचांद्वारे. अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्या 20. लक्ष होतं 50 या धावसंख्येचं. 8 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे. फॅन्स आलेत. पुष्पा झुकेगा नाही, पुढचं बोलू नका. होई आपण मॅच कडे. 8 चेंडू आणि 30 ची गरज. शॉर्ट बॉल चेंडूला उडवलंय. गोईंग 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 गॉन. नजरें मिल जाए तू नजरों को दिल से चुराए, कैसी है ये तेरी नजरों को दिल को चुराए. रब जो मौजूदा है उसको निहारे तो और निहारा है उसको तारे तू. धावसंख्या 6 ने पुढे सरकली. धाव फलकावर धाबा लागले जात आहेत. 26 धाबा. अजूनही 24 धावांची गरज आहे. रुपेश मडवी हे सुद्धा टेंभुली येथून या मॅचचा आनंद घेत आहेत. मंडप डेकोरेटरचे मालक आहेत आणि त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. शुभेच्छा दिलेत त्यांनी फिल्डिंग करणाऱ्या टीम करता. वळूया आपण मॅच कडे. आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 24 ची गरज आहे. लढावं लागेल आणि तो लढा देताना दिसतोय बॅटर उमेश. खोळटपाचा चेंडू होता, खोदून काढलाय. 1 धाव मिळाली. डीप मिडविकेट मधून शतरक्षक चेंडू उचलतोय. एकाच धाब्यावर उमेश समाधान मानतायत. याच बरोबर 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा झाले धाव फळकावरती 27 धाबा. आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 मध्ये पाहिजेत 23. 6 चेंडू 23 धाबा. हे खंडोबरायाचं, हे खंडोबरायाचं ना येडवाई लागल मुरलीला, लागल मुरलीला येडवाई लागल वाऱ्याला. लागल्या मुरलीला येडबाई लागल्या वाग्याला, हे लागल्या मुरलीला येडबाई लागल्या वाग्याला. जेजुरीचा खंडराया खंडराया, आला बघताला ताराया ताराया, आला भक्ताला ताराया ताराया, आला भक्ताला ताराया ताराया. सान तोराया वाया या वाया, गात देवाचं गुण गा या गुण गाया. आर्यल खार्डी टीमचे कॅप्टन आयोजकांचे संपर्क साधा प्लीज. लवकरात लवकर आपण संपर्क साधा. आयोजक या ठिकाणी आपली वाट बघतायत. आर्यल खार्डी टीमचे कॅप्टन आयोजकांचे संपर्क साधा. वळूया आपण मॅच कडे. आता मॅच बनू शकतोय. रंग भरण्याचं काम बॅटर उमेश नाईकने केलंय आणि तोच स्ट्राईक इन कडे आलाय. शेवटचं षटक टाकण्याकरता यश आलंय. याला यश मिळेल की उमेश आपले पहिल्या विजयाची घोडदौड या ठिकाणी सुरू ठेवेल. डेंजरस धोकादायक असा खेळाडू आहे उमेश नाईक. जय दुर्गा बी टेमगरपाडा संघाचा हा खेळाडू. यश गोलंदाजी मार्गावर.
और लेग स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलवर व्यवस्थितरित्या योग्य ती दिशा दिली, चेंडूला पाठवून दिलं फाईन लेग पट्ट्या बाहेर. मिळते 4 धावा, चौकार, धाव संख्येला आकार. हे पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत. हे सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत. चौकाराच्या मदतीनं धाव संख्या फुलली, धावपळकावर धाबा लागले जात आहेत. 31 धाबा. आता 19 धावा पाहिजेत 5 बॉल मध्ये. 5 चेंडू 19 धावांची गरज. पुढचा बॉल उमेश करता. ओ स्विंग अँड मिस. आता उमेश बीट झालेत. हेच हवं होतं गोलंदाजांना, कारण कमबॅक करावं लागेल. ज्या पद्धतीने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला उमेश नाईकने, त्या दबावामधून बाहेर पडण्याकरता गोलंदाजाचा यशस्वी प्रयत्न होतोय. एक चांगला डॉट बॉल त्याच्या करवी पडला जातोय. 4 बॉल आणि 19 ची आवश्यकता आहे. स्लॉक करायचा होता ऑन साइडला. बॅटर उमेश चुकला जातोय, धाव घेतली जात नाही. आता स्थिती अशी निर्माण झाली, 3 चेंडूंमध्ये 19 ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंगचे नियमावली असल्या कारणानं त्या 19 धावा पूर्णच कराव्या लागतील. जय दुर्गा बी टेमघरपाडा या संघाला. काय चांगला खेळ केलाय त्रिमूर्ती इंटरप्राइजेस टेंबिवली या संघाने. प्रतीक पाटील डेंजरस खेळाडू आहे, बुद्धिमत्ता ज्याच्याकडे ठासून भरलेली आहे. अल्ताफ सुद्धा जो अनुभवी खेळाडू आहे तो आपल्याला सध्या लॉंग ऑफ मध्ये तैनात दिसतोय. काय चांगलं कमबॅक केलंय यश. याच्यावर जो विश्वास दर्शवलाय त्याच्यामध्ये तो सफल ठरलाय. आणि उमेश नाईक सारख्या खेळाडूला त्या विकेटवर नाचवलं जातंय. म्हणतात ना की वेळ जास्त ताकदवर असतोय मित्रांनो. कधी कधी जंगलामध्ये राज्य करणाऱ्या सिंहाला सुद्धा सर्कस मध्ये नाचावं लागतंय. हा फुल टॉस बॉल लेग स्टंपवरचा होता. चेंडूला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये खेळलं जातं. धाव उमेश नाईक घेत नाही आणि जवळजवळ 99.9% मॅच हा त्रिमूर्ती इंटरप्राइजेस टेंबिवली संघाने जिंकलाय असं वाटतंय. शेवटचे 1 बॉल आणि एका बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. 1 चेंडू 19 धावा. शॉर्ट बॉल पूल केलंय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. ते झेल टिपतायत आणि उमेश नाईक याला परतावं लागतं. कॉंग्रॅच्युलेशन त्रिमूर्ती इंटरप्राइजेस टेंबिवली टीम. हार्ड लक, टफ लक. जय दुर्गा बी टेमघरपाड़ा टीम. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, बीबी से डरने का नहीं. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, बीबी से डरने का नहीं. वो बुलाती है मगर जाने का नहीं, वो